हॅलो माय डिवाइन फ्रेंड्स, हे शादीवाला घरी येस. तर आमच्या इथं फेब्रुवारीपासून कंटिन्युअसली लग्न सुरू होते, त्यामुळे मलाही पोस्ट करायला खूप जास्त लेट झालं आहे माझ्या व्हिडिओला. तर मी आता वेडिंग सिरीज टाकत आहे. तर ऑब्वियसली लग्नाचं घर म्हटलं म्हणजे खूप सारे काम, खूप सारे दगदग, खूप सारी धावपळ असते. तर आमच्या इथं जे खानदेश भागामध्ये रासपूजन होत असते, तर त्यापूर्वीची ही खूप सारी प्रिपरेशन होते. आणि क्रेडिट गोज टू द ऑल निकिताज, बिकॉज शी डीड ऑल द थिंग्स देअर, बिकॉज शी हॅज सो मच इंटरेस्टेड. तर बघू शकता तुम्ही, तिने किती सुंदर असं छान डिझाईन इथं प्रिपेअर केलेली आहे. हे रासपूजन असतं. तर या दिवशी हळद फोडली जात असते. तर सर्व फॅमिली मेंबर्स खूप बिझी असतात. कोणी काय करते, कोणी काय करते. तर आमची एवढी धावपळ सुरू झालेली होती की मी ऑलरेडी रील पोस्ट केलेली की आम्ही जे ठरवलं ते काही झालंच नाही, की घरचं लग्न जेव्हा असतं ना तेव्हा काहीच नाही होत. बट स्टील आय ट्राय टू कॅप्चर लिटल मोमेंट्स. तर यापूर्वीनं आपली मुलगी घराची लक्ष्मी असते आणि जेव्हा ती दुसऱ्याच्या घरात जाते तर त्यापूर्वी आपण काही रिच्युअल्स करतो. तर गृहप्रवेश आपण जेव्हा करतो तर ते पायाचे जे ठसे असतात ते उमटवले गेले. त्याच्यानंतर हाताचे ठसे असतात. तर हे तुम्ही तुमच्या एका छान जागेवरती ठेवू शकतात, बिकॉज आपली घरातली लक्ष्मी असते म्हणून. तर अशा प्रकारे आमचा हा पूर्ण दिवस त्याच्यातच गेलेला होता. जे 5 जे मॅरिड वुमन असतात ते इथं येतात, अक्षदाला रंगवतात, हळद फोडतात. ही खूप सारे रिच्युअल्स आहेत, त्याच्यामागे खूप सारे रिझन्स आहेत. तर लेट्स एन्जॉय दिस ब्युटिफुल मोमेंट्स. तर हे सगळं रिच्युअल झाल्यानंतर नेक्स्ट डेला आम्हाला जायचं होतं शॉपिंगला. त्यापूर्वी आमची देवी आहे, तर आम्ही देवीच्या मंदिरात गेलो दर्शनासाठी. पत्रिकाही ठेवायची होती तिथं. तर यस, हे आहे देवीचं मंदिर. तुम्ही अगोदर पण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर आम्ही सर्व मेंबर्स मस्त दर्शनाला गेलो, माता राणीचं दर्शन घेतलं. भाई लोग जिगरा लगता है समर सीज़न में शादी करने के लिए और अटेंड करने के लिए भी. आणि इतक्या समर सीझनमध्ये आम्ही इतकं वंडर करत होतो, काय सांगायचं. म्हणजे जळगावचं ऊन म्हणजे विचारायचं नाव नाही. तर माता राणीचं दर्शन घेतलं आहे खूप सारा, आणि माता राणी सर्वांना ब्लेस करो हीच सदिच्छा. यानंतर आम्ही आमच्या शॉपिंगला गेलो. त्यापूर्वी पप्पा आणि भाऊ यांची शॉपिंग झाली. सो दे चूज क्लॉथ्स फॉर देमसेल्व्स. दे मॅच विथ इच अदर अँड देन माय टर्न्स केम. बिकॉज माझे एक्झाम सुरू असल्यामुळे मी नाही गेली शॉपिंगला. सो मी एका दिवसात सगळं शॉपिंग केलेली आहे, म्हणजे 1 तासात 2 तासात तुम्ही म्हणू शकतात. तर या आय ट्राईड सम आउटफिट्स. तर मी चूज केलेले आहे त्याच्यापैकी काही. शादीचं घर म्हटलं म्हणजे खूप मस्ती धमाल सगळे एकत्र आलेले असतात. तर आमची 3 दिवसापूर्वी प्रॅक्टिस चालू होती. दररोज रात्री आम्ही करायचो, 1.5-2 तर असेच जायचे आमचे. तर असे मस्त सगळेजणं मिळून आम्ही प्रॅक्टिस करायचो, खूप हसायचो, ही मजाही करायचो. अशा प्रकारे मस्त असे दररोज रात्री आमचं काही ना काही चालत असायचं. मस्त लेडीज लोक त्याच्यामध्ये खूप काम करतात. खरं सॅल्यूट टू ऑल द लेडीज की त्यांच्यामुळे मस्त घर चालतं आणि ते कार्यक्रम सगळं हँडल करतात स्वयंपाकही. एक बाहेर झाडू मारताय, एक आतमध्ये झाडू मारताय, दोघं हजबंड वाईफ आहेत. तर खानदेश भागामध्ये अजून एक असं आहे की लग्नापूर्वीनं 1 हप्त्यापूर्वी गाणं म्हणायला सुरुवात करतात. आम्ही 3 दिवसच हे जे म्हणजे आपल्या आजूबाजूचे लेडीज लोक येतात, मस्त सगळे एकत्र नाचतात, गाणे म्हणतात, सेलिब्रेशन करतात. तर आमचा जो तेजस आहे ना, त्या सीटावरती खूप सारा मस्त डान्स करतो. तर त्यालाही बोलले की आम्ही डान्स कर, बट तो थोडा लाजत होता आणि खूप छान डान्स करत होता. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की त्याच्यासोबत असं नाचायचं. खूप मस्ती, खूप धमाल आली होती, खूप हसलो आम्ही.
भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, लॉट्स लव्ह फ्रॉम माय साइड, डिवाइन लव्ह.